काही दिवसापासून आमच्या देवगड तालुक्यामध्ये काही ग्रामसभा किंवा काही गावांमध्ये इंदळे मुणगे अशा काही आमच्या गावामध्ये बैठका होत आहेत आणि लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे। मी स्वतः या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार आहे। ज्या गावांमध्ये ज्या बैठका होत आहेत तिथले जिल्हा परिषद सदस्य आमचे भाई पारकरजी आहेत, पंचायत समिती सदस्य आमचे सदा ओगलेजी आहेत आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेशी आम्ही बांधील आहोत, कारण का आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि आमच्या जनतेला कुठल्याही पद्धतीने त्रास होत असेल, कुठलाही संभ्रम असेल, गैरसमज असेल तर तो दूर करणं हे आमचं कर्तव्य म्हणून मी आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे। मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पण माझ्या जनतेशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे। मुळामध्ये ज्या निमित्ताने आमच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय की असा कुठला तरी न्यूक्लिअर प्रकल्प आमच्या देवगड तालुक्यामध्ये येणार आहे ज्याच्यामुळे आंबा, काजू सगळं नष्ट होणार आहे, सगळं राख रंगोळी होणार आहे, अशा पद्धतीची भाषणं आणि अशा पद्धतीची संभाषणं गावा पातळीवरच्या बैठकीमध्ये होत आहेत। मुळात या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याबरोबर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी गोडमिसे मॅडम असतील, तिकडचे जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळेच आम्ही लोक मुळामध्ये ह्या प्रकल्पाची माहिती आत्तापर्यंत आमच्या कोणाकडेच आलेली नाही। याबद्दल नेमकं तो प्रकल्प काय आहे, कुठल्या आकाराचा आहे, कुठल्या पद्धतीचा आहे, नेमकं त्या प्रकल्पामध्ये काय होणार आहे ह्याची माहिती आम्हाला कोणाकडेच नाही। आपल्या माध्यमातून कोणीही कलेक्टर मॅडमकडे आता गेलात किंवा जे ग्रामस्थ तिथे येऊन किंवा जे काही मुंबईचे लोक येत आहेत, काही भारताविरोधात काही जे शक्ती काम करतात, कोकण विरोधात जे काही शक्ती काम करतात, ज्यांना बाहेरच्या देशातून पैसे दिले जातात की भारताविरोधात तुम्ही असं कुठलाही विकासात्मक काम होत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी ह्या लोकांना पगार दिला जातो। ते काही लोक माझ्या देवगडमध्ये फिरायला सुरू झालेले आहेत। त्याचा मुळात त्यांना मी सांगेन, जे माझी पत्रकार परिषद 100% ऐकत असतील किंवा नंतर तरी ऐकतील, तर तुम्हाला सगळ्यांना मी आवाहन करीन, आपण कृपया जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून आमच्या जिल्हाधिकारी मॅडमकडे जावा। आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून कदाचित तुम्हाला आमच्याशी बोलण्यासाठी किंतु परंतु असेल, पण तुम्ही आमच्या जिल्हाधिकारीकडे जावा, मॅडमला विचारा, बाबा होणाऱ्या प्रकल्पाबाबतीमध्ये तुम्हाला काय माहिती आहे का, हा प्रकल्प कसा आहे ह्याची काय थोडी तरी माहिती राज्य सरकारकडून आली आहे का, आणि त्यांचं जे उत्तर येईल त्याच्यावर आपण पुढचं बोलू। पण मुळामध्ये ज्या प्रकल्पाची माहिती कोणालाच नाही, कोणाकडेच नाही, त्या बाबतीमध्ये आमच्या शांत आणि समृद्ध असलेल्या आमच्या देवगड तालुक्याचं वातावरण का खराब केलं जात आहे हा प्रश्न मला त्या सगळ्या जणांना विचारायचा। आमच्या हिंदळे गाव, मुणगे गाव, आता मी ऐकलंय कुणकेश्वरला पण मेसेजेस व्हॉट्सॲपवर येत आहेत,
त्या आमच्या साध्या ग्रामस्थ लोकांना उगाच त्रास देऊन माती भडकवण्याचे जे कार्यक्रम जे सुरू आहेत, मग त्या आमच्या सरपंच महोदयांना, ग्रामसेवकांना, जे काही जबाबदार लोक, गाव प्रमुख असतील, जे जबाबदार लोक त्या गावातले असतील, त्यांना मी या निमित्ताने मी आवाहन करेन. मी स्वतः त्या गावांमध्ये आम्ही सगळेजण जाणार आहोत. कारण का आमच्यासाठी देवगड आमच्या हृदयात आहे. आमच्या सगळ्यांचं अस्तित्वच की हे देवगडचे लोकप्रतिनिधी आहेत. देवगडचा हा आमदार आहे. देवगडचा हा त्या भागाचा जिल्हा परिषद पंचायत समिती, ही आमची ओळख आहे. आणि आमच्या देवगडकडे अगर कोण आमची देवगडची कोण राख रंगोळी करायचा प्रयत्न पण करत आहे, किंवा जवळपास पण येत असेल ना, तर त्याला मीच सोडणार नाही. देवगडमध्ये जवळपास पण फिरायला देणार नाही. आणि नितेश राणे तुमचा लोकप्रतिनिधी आहे. राणे साहेब स्वतः या भागाचे खासदार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही सगळे लोकांमध्ये निवडून आलेले सगळे लोक आहोत. 3-3, 4-4 वेळा निवडून येतो. आम्ही आमच्या देवगडच्या विकासासाठी शासनाच्या निधीच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे. आणि मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघायला देईन का? आमच्या गोगटे साहेब आहेत. आप्पासाहेब गोगटे साहेबांपासून आतापर्यंत हे कुटुंब कधी देवगडच्या इकडे कोणाला वाईट व्हायला देईल का? ओगलेजींचं कुटुंब आहे. आम्ही सगळेजण ज्या देवगडमुळे आमचं अस्तित्व आहे, त्या देवगडकडे कोणालाच वाईट नजरेने बघायला देणार नाही. म्हणून जे आमच्या देवगडमध्ये फिरून हे माती भडकवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना मी आत्ताच सांगेन की कोणीही आमच्या देवगडमध्ये येऊ नका. अशा पद्धतीची माती भडकवू नका. कोणाला बोलायचं असेल तर आमची दारं उघडी आहेत. माझ्याशी फोनवर सगळे बोलतात, आमच्याशी संपर्क साधतात. काही ग्रामसभेना स्वतः भाई पारकर जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेले, आमचे ओगले साहेब केले, ते स्वतः बोलले चला आपण पालकमंत्र्यांकडे जाऊ, चला आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ. काही लोकांना जिल्हाधिकाऱ्यांकडे हे घेऊन पण गेले. काय बोललाय विचारा आहे ना जिल्हाधिकारी, स्पष्ट बोलले मलाही काय माहीत नाही. आणि काही लोक अगर तिथे येऊन काही मोजणी बिजणीचे काही प्रकार करत आहेत, ते पण मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आपल्या मर्जीच्या शिवाय कोणालाच तिथे फिरकायला द्यायचं नाही. मी स्वतः या खात्याच्या ज्या ACS आहेत, सचिव आहेत, आबा शुक्ला मॅडम, मी स्वतः त्यांना सांगितलेलं आहे की मॅडम जोपर्यंत जे पण तुम्ही इथे रोजगार निर्मितीसाठी आणू पाहताय, उद्या सोलारचा प्रकल्प असू शकतो, उद्या पवनचक्कीचा प्रकल्प असू शकतो, कुठलाही असू दे, आम्हाला कोणालाच माहित नाही ना कुठला प्रकल्प आहे आज. पण त्या प्रकल्पाची एकदा आपण सगळ्या जणांनी माहिती घेतल्यानंतर मग तेव्हा भूमिका घेऊ ना. आम्ही सगळ्यांबरोबर आहोत, तेव्हा भूमिका घेऊ. द्यायला लावू प्रेझेंटेशन आपल्याला. त्याला सांगा एक मोठी स्क्रीन मी लावतो, देवगड तालुका म्हणून ते 4-5 गावामध्ये एकत्र बसून आपण स्क्रीनवर बघू. संबंधित लोकांना आपल्याला समजवायला सांगू की बाबा ह्या प्रकल्पाचा असा अर्थ आहे, हे प्रकल्पाने असं होणार आहे, एवढी गुंतवणूक होणार आहे, एवढा रोजगार होणार आहे, पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ही भूमिका आहे. ऐकून तरी घेऊ. आणि न्यूक्लियर कुठल्याही पद्धतीचा पर्यावरणाला हानी असलेला प्रकल्प आपण ह्या देवगड काय, सिंधुदुर्ग काय, कोकणामध्ये यायला देणार नाही. आम्ही स्पष्ट भूमिका आहे आमची. पण न ऐकल्याशिवाय, न माहिती घेतल्याशिवाय अजूनपर्यंत सगळे ब्लँक आहेत. डोळ्यावर आमच्या पट्टी आहे. ऐकल्यानंतर भूमिका घेऊ. ग्रामसभेमध्ये आम्हीही तुमच्याबरोबर बसतो. आपण सगळेजण एकत्र बसून पाहिजे तर मुंबई मंडळाच्या लोकांना एकत्र घ्या, त्यांना एवढी चिंता असेल तर आपण बसू. मीही मुंबई मंडळाच्या लोकांना संपर्क केला आहे. पुढच्या काही आठवड्यात त्यांनाही मी भेटणार आहे. तेव्हा चला आपण अगर सिंधुदुर्गामध्ये रोजगाराचा प्रश्न हा फार कळीचा आहे. आज बघा शिवळच्या त्या जमिनीवर काहीच होत नाही, काहीच झालेलं नाही. शिवळ मोठे राणेसाहेब आणत होते तेव्हा विरोध झाला. लोकप्रतिनिधी त्यांच्या विरुद्ध निवडून आले. पण आज त्या जमिनीवर जाऊन बघा, तिथे काहीच झालेलं नाही. जमीन अशीच्या अशी पडलेली आहे. आम्हाला आमच्या सिंधुदुर्गात, आमच्या कोकणात, आमच्या देवगडात रोजगार हवा. मग पण पहिली आम्ही प्रकल्पाची माहिती घेणार, प्रकल्प काय ते समजून घेणार,
आणि त्यानंतरच आम्ही पावलं टाकणार. आमची मुलं जे आज घरी बसलेली आहेत, पिढ्यानपिढी घरी बसलेली आहेत, काही शिकलेली मुलं, चांगली शिकलेली मुलं शिकल्या मुंबई, पुणा, नाशिक, गोवा, काही बाहेरगावाच्या देशात जातात. आमच्या विजेदूर, बिर्येच्या भागामध्ये बघा, सगळी अर्धाचा अर्ध गावं खाली आहेत. तरुण सगळे बाहेरगावच्या देशामध्ये जाऊन राहत आहेत. तर रिव्हर्स मायग्रेशन हा मुद्दा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला आमच्या मुलांना, आमच्या तरुणींना परत आमच्या देवगडात, परत आमच्या सिंधुदुर्गात आणण्यासाठी प्रकल्प इथे आणायचे आहेत, पण पर्यावरणाला पोषक असणारे. ही आमच्या महायुतीच्या सरकारची, आमच्या मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमची भूमिका स्पष्ट करतोय. पर्यावरणाला हानी असलेला कुठलाच प्रकल्प आमच्या कोकणामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणायचा नाही. आम्ही त्यांनी आणू इच्छित नाही. ही त्यांची स्पष्ट भूमिका त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मी तुमच्यासमोर मांडतोय, देवगडचा आमदार म्हणून तुमच्यासमोर मांडतोय. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला स्पष्ट सांगेन, आम्ही देवगडच्या विकासाला प्राधान्य देणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. आत्तापर्यंत देवगडमध्ये विविध प्रकल्प असो, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आम्ही आणतोय. आज देवगडचा आमदार हा पालकमंत्री आहे, कॅबिनेट मंत्री पण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी आमच्या राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून देवगडात येते आहे. भविष्यामध्ये रोजगार निर्मितीचे प्रकल्प देवगडमध्ये येणारच आहेत, जिल्ह्यामध्ये येणार आहेत. माझ्या बंदर खात्याच्या माध्यमातून मी प्रकल्प आणतोय. बोट बनवणारा कारखाने येत आहेत. अँसिलरी युनिट आणतोय, हॉटेलचे प्रकल्प आणतोय. पण प्रकल्पाची माहिती न घेता मी आपल्या सगळ्यांना जाता विनंती आपल्या माध्यमातून माझ्या ग्रामस्थांना करीन, इथूनही करीन, त्यांच्याकडे जाऊनही करणार आहे. पहिलं चला आपण एक देवगड, एक कुटुंब म्हणून आपण बसून पहिलं प्रकल्पाची माहिती घेऊया. अगर येत असेल तर मी संबंधित अधिकाऱ्यांना तुमच्या गावामध्ये आणीन, तुमच्या समोर आणीन. आपण एकत्र मिळून तुमच्यावर बसून मी पहिली प्रकल्पाची माझ्याबरोबर जिल्हाधिकारी पण असतील, संबंधित खात्याचे अधिकारी असतील, प्रकल्पाची माहिती घेऊया. माहिती ऐकल्यानंतर देवगडकरांची आणि सिंधुदुर्गाची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल. ही स्पष्ट आमची भूमिका आहे हे सांगण्याच्या निमित्ताने ही पत्रकार परिषद बोलवली होती. धन्यवाद. आंबा काजूला सिंधुदुर्गासाठी 79 कोटीच्या पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाईचा निधी मंजूर झाला. काय प्रतिक्रिया? अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ह्याची घोषणा केलेली होती. त्याची अंमलबजावणी कालच्या मंत्रिमंडळामध्ये या निमित्ताने झालेली आहे. तसा आग्रह आदरणीय निलेश राणे साहेबांनी पण काल सभागृहामध्ये केला, अन्य लोकप्रतिनिधींनी केला. आणि त्या दृष्टिकोनातून पहिला टप्पा हा NDRFच्या नॉर्मच्या प्रमाणे आलेला आहे. NDRF पण काल जे काय सभागृहामध्ये मी आपल्याला उल्लेख केला, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची अशी इच्छा आहे की झालेलं नुकसान जे आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वरती सरकारला कळवलेलं आहे की झालेलं नुकसान हे 90% जास्त आहे, 90% जास्त. म्हणून मिळालेली मदत ही निश्चित पद्धतीने वाढणार, हेक्टरी वाढणार. आमच्या आंबा काजू बागायतदार जे आहे जे कधीच हात पसरवत नाहीत, इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदा अशा पद्धतीची परिस्थिती पर्यावरणामुळे, हवामानामुळे आलेली आहे की आम्हा लोकांच्या आज आंबाच मार्केटमध्ये बघा दिसत नाही आहेत. आजूबाजूला सगळे आंबा बागायतदार बसलेले आहेत, शेतकरी बसले म्हणून सांगतो. आणि म्हणून सरकार म्हणून जसं मी कालही सांगितलं, सभागृहामध्ये मंत्रिमंडळातही आमची चर्चा झाली, दिलेली मदत ही पहिल्या टप्प्याची आहे. पुढचा टप्पा वाढलेला असेल. आंबा काजू बागायतदार आमचे शेतकरी समाधानी असतील अशा पद्धतीची मदत आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल.